आई, आपण हे स्थळ सोडून देऊया. प्रीतीताईसाठी दुसऱ्या मुलाचा विचार करू, जो सगळ्याच बाजूने आपल्या बरोबरीचा असेल. ज्योती, हे बघ, तू म्हणतेस ते पटतंय मला, पण अगं लग्न म्हणलं की या सगळ्या गोष्टी आल्या आणि आपली मुलीकडची बाजू थोडं पडतं घ्यावं लागतं ग. आणि हे बघ, पुढे जाऊन आपल्या मुलीचं जर भलं होणार असेल तर आत्ता थोडी कळ सोसली तर. आई, दादा असता तर त्याने घेतली असती पडती बाजू. त्याला त्याचा स्वाभिमान खूप महत्वाचा होता आणि आपल्यालाही आपला स्वाभिमान महत्वाचा आहे. त्यामुळे आपण आता निर्णय घेऊया. ही निर्णय घ्यायचीच वेळ आहे. माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? मी हे लग्न करणारच. माझ्या लाईफचे डिसिजन्स मी घेणार, दुसरं कोणी नाही. ताई, अगं काय चाललंय तुझं? अगं, आणि हे माझं तुझं करणं कधीपासून आलं आपल्या घरात? अगं, अजून महिना होत नाहीये दादा आणि सुजयला जाऊन, तरी तू लग्नाचा निर्णय घेतलास. बरं, घेतलास, परिस्थितीमुळे तुला हा निर्णय घ्यावा लागला, मान्य आहे. पण तू बघतेस ना, आत्ता आपल्याला हे सगळं झेपत नाहीये. तरी तू मला चुकीचं ठरवून तुझ्या निर्णयावर ठाम आहेस. एक मिनिट, लग्नाचा डिसिजन मी एकटीने घेतलाय का, की आपण सगळ्यांनी मिळून घेतला होता? हो, सगळ्यांनी मिळूनच निर्णय घेतलाय. तुझं भलं व्हावं, तू दुःखातून बाहेर यावी, हाच हेतू होता ग फक्त. बरोबर आहे, पण मी आता दुःखातून बाहेर निघते तर तुम्ही लग्न मोडायचं म्हणताय? अगं नाही ताई, तू चुकीचा विचार करतेस. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही